साहेब म्हणलं तुम्ही बोर्ड काढता हे चुकीचं आहे, असे बोर्ड काही काढू नका. नाही म्हणले मला वरून आदेश आहे. अरे वरून आदेश कोण देत? तुला वरून आदेश एक तर नगराध्यक्ष नाही तर राम शिंदेचा. तू राम शिंदेने ह्यासाठी आणला का इथं आमच्या जनतेच्या बरोबर बसवायला? असा माणूस असतो का? एवढा नालायक माणूस हा बीड जिल्ह्यातून आलेला, तिथलं सगळे घाण इकडं आणतो का? इथं जे चाललेले समाजामध्ये एकोप्याचं वातावरण ते खराब करतो का? आमचं सहकार्य तुम्हाला प्रशासनाला नेहमी. ही घटना गंभीर आहे साहेब, हा काही दुसरा रस्ता रोको नाही. अजितदादा सारखा एक राज्याचा नेता, या महायुतीत काम करणारा एक माणूस, तुम्ही त्याचे बोर्ड काढायला होता. मी जाहीर निषेध करतो या ठिकाणी. गेल्या 6 महिन्यापूर्वी राम शिंदेने एक इरिगेशनचा अधिकारी खोटी माहिती दिली, सस्पेंड केला. 2 पोलीस अधिकारी सलामी द्यायला आले नाही, सस्पेंड केले. त्याच्यानंतर एक कोण तहसीलदार चांगलं काम करत असताना तो सस्पेंड केला. राणसाहेब थोरबोले आणि त्यावेळेस तहसीलदार यांना सस्पेंड केलं. काय काम होतं? क्षुल्लक चुका होत्या. आज तर तुम्ही अजितदादाचा ज्या महान पुरुषाचे बोर्ड काढले, तुमच्या विरोधी एक कार्यकर्ता जामखेडचा बोलला, तो तुम्ही हक्कबंद केला. हक्कबंद प्रस्ताव. आणि ज्या अजितदादा तुमच्या सरकारमध्ये महायुतीचं काम करते, त्या माणसाचा मृत्यू झाला, त्या माणसाच्या श्रद्धांजलीचे बोर्ड लागले, ते बोर्ड काढायला सांगता. जाहीरपणे निषेध करतो. ही घटना अत्यंत वाईट आहे. याच्यामध्ये आम्हाला कुठलंही राजकारण आणायचं नाही. बापूंनी सांगितलं.